वर्तमानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेतृत्व करणारे सरसंघचालक डॉक्टर मोहनराव भागवत व संघाचे राजकीय अपत्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघेही समवयस्क. दोघांचाही जन्म 1950 सालातला. दोघेही प्रखर हिंदुत्वाचा वसा घेतलेले पण तेवढेच आधुनिक विचारांचे सुधारणावादी नेते. त्यामुळेच की काय, दोघांच्याही आचारात विचारात कमालीचे साम्य पाहायला मिळते. या दोघांचे सूर जुळल्यामुळेच मोहनराव भागवतांनी संघाचे नेतृत्व करायला सुरुवात केल्यापासून भाजपाने कात टाकली व 2014 साली नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे पूर्ण बहुमतातील सरकार स्थापन झाले. याआधी देखील अटल बिहारी वाजपेयी हे 3 वेळा पंतप्रधान झाले होते, पण त्यातील 2 वेळा ते सरकार अल्पायुषी ठरलं. अपवाद 1999च्या वाजपेयी सरकारचा जे संपूर्ण कार्यकाळ चाललं, परंतु ते सरकारही युतीचे असल्यामुळे किमान समान कार्यक्रमाच्या पलीकडे इतिहासावर छाप उमटेल व संघाला अपेक्षित असे निर्णय घेऊ शकले नाही. युती वा आघाडीच्या सरकारची ती अपरिहार्यता होतीच, परंतु 2014 ते 2024 पर्यंत पूर्ण बहुमतातील व त्यानंतर 2024ला आलेले युतीचे पण स्थिर सरकार लाभल्याने मोहनरावांच्या काळात संघाला अपेक्षित असे अनेक कायदे मंजूर तर झालेच, पण अनेक रखडलेली प्रकरणे कायमस्वरूपी निकाली निघाली. या दृष्टीने सद्य सरसंघचालकांचा पायगुण चांगला आहे असेच म्हणावे लागेल.